अमरावती शहरातील परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा देणाऱ्या धन्वंतरी सहकारी रुग्णालयाच्या संचालक मंडळ निवडणुकीला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। 2026 ते 2031 या कार्यकाळासाठी होत असलेल्या या निवडणुकीत विकास, पारदर्शकता आणि रुग्णसेवा उंचावण्याचे मुद्दे केंद्रीय स्थानी राहिले आहेत। संस्थेच्या 6 गटातील 18 उमेदवारांपैकी 12 उमेदवारांना सदस्यांचा ठोस पाठिंबा मिळत असल्याचं चित्र समोर येत आहे। उर्वरित उमेदवारांनीही माघार घेत संस्थेच्या प्रगतीसाठी सहकार्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे यंदाही बिनविरोध निवडीची परंपरा कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे। उमेदवारांनी आधुनिक वैद्यकीय सुविधा, तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, आरोग्य जनजागृती आणि रुग्णालयाचा दर्जा उंचावण्यावर भर दिला आहे। अत्याधुनिक साधन सामग्रीसह नवीन इमारतीचे बांधकाम करण्याची योजनाही मांडण्यात आली आहे। सुमारे 2800 सदस्य या निवडणुकीत मतदान करणार असून कमी दरात उपचार, मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। राजापेठ येथील पत्रकार परिषदेत अशोक ठाकरे आणि डॉक्टर ओजी मुंदडा यांनी याबाबत माहिती दिली। आमच्या 18 पैकी 6 डॉक्टरांचे नाव बिनविरोध निवडून आलेले आहेत। ते आपल्यासमोर आम्ही सांगितलेले आहेत। उर्वरित 12 लोक त्यांचं इलेक्शन व्हायची शक्यता राहील। त्याच्यासाठी आम्ही आमचे सर्वांचे नावं आपल्यामार्फत सामान्य लोकांपर्यंत आणि आमच्या मतदारांपर्यंत पोहोचावं यासाठी हा प्रयत्न केलेला आहे। धन्वंतरी सहकारी रुग्णालय ज्या तऱ्हेने काम करत आहे आणि त्याचे विद्यमान डायरेक्टर्स या ठिकाणी जे इलेक्शनमध्ये उभे आहेत ते आणि आमची एक नवीन काही लोक आमच्यासोबत जे आलेले आहेत, या सर्वांच्या मदतीने आम्हाला धन्वंतरीला ज्या तऱ्हेने पुढे न्यायचं आहे, रुग्णसेवेचा दर्जा मोठा करायचा आहे, त्यासाठी संस्थेच्या सर्व आजीवन सदस्यांनी आम्हाला भरपूर मतांनी निवडून द्यावं ही विनंती मी आपल्यामार्फत त्यांच्यापर्यंत करतो आहे।